मागील काही दिवसांपासून शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांमध्ये आलबेल नसल्याचं चित्र आहे। कारण निधीवरून शिंदेंच्या शिवसेनेच्या मंत्र्यांनी अजित पवारांवर आरोप केलाय आणि याच तक्रारींचा पाढा एकनाथ शिंदेंनी अमित शहांसमोर वाचल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तसंच इतर काही तक्रारी देखील शिंदेंनी शहांकडे केल्याची माहिती मिळते। सकाळी एकनाथ शिंदेंनी अमित शहांची सह्याद्री अतिथीगृहावर भेट घेतली। एकनाथ शिंदे आणि अमित शहांमध्ये जवळपास 1 तास चर्चा झाली। शिंदेंनी मुख्यमंत्री पदाच्या काळात घेतलेले निर्णय बदलले जात असल्याची तक्रार शहांकडे केल्याची सूत्रांची माहिती आहे। शिंदेंकडून अर्थ खात्याची अमित शहांकडे तक्रार करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। निधी वाटपात दुजाभाव केला जात असल्याचं तक्रारीत म्हटलेलं आहे, असंही सूत्रांकडून कळत आहे। अमित शहा साहेब असं काही बोललेले नाहीत। हे सूत्रांच्या माहितीनुसार सांगणं बंद करा। या संदर्भात मी सकाळपासून त्यांचा टेक ऑफ मुंबईला होईपर्यंत मी बरोबर होतो, स्वतः देवेंद्रजी बरोबर होते, स्वतः एकनाथराव शिंदे बरोबर होते। आणि एकनाथराव शिंदे साहेबांना काही सांगायचं असेल तर आमचे संबंध चांगले आहेत, त्याच्यामुळं ते तिकडे तक्रार करतील असं मला अजिबात वाटत नाही। जर काही असेल तर ते डायरेक्ट माझ्याशी बोलतील। एकनाथ शिंदे साहेब हे अतिशय चांगले नेते आहेत, उत्तम नेते आहेत। तक्रार करण्यासाठी अशा पद्धतीचा वापर करणार नाही। आणि एकनाथ शिंदे साहेब एक आक्रमक नेते आहे। जर त्यांच्या मनात ज्या दिवशी काही बोलायचं असेल तर ते असं अमित भाईंना सांगून बोलतील नाही। त्यांना बोलायचं असेल तर ते डायरेक्ट कॅबिनेट मध्ये अजितदादा बोलतील।